प्रश्न 1. गुजरातमधील कोणत्या उत्पादनाला गी टॅग मिळाला? बरोबर उत्तर आहे अमलसाडी चिकू. प्रश्न 2. दुसऱ्या एशियन योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिपचे आयोजन कोठे करण्यात आले? बरोबर उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न 3. 2026च्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे यजमान देश कोणते? बरोबर उत्तर आहे जपान. प्रश्न 4. ए.सी. बोस पारितोषिक 2025 कोणाला प्रदान करण्यात आले? बरोबर उत्तर आहे कृष्णा दंडे. प्रश्न 5. हार्वर्डच्या AI फॉर गुड हॅकाथॉनमध्ये कोणता भारतीय प्रकल्प विजयी ठरला? बरोबर उत्तर आहे मेघा भारतीय AI प्रोजेक्ट. प्रश्न 6. भारतीय फुटबॉल संघ कोणत्या देशाशी मैत्री सामना खेळणार? बरोबर उत्तर आहे थायलंड. प्रश्न 7. किसान कल्याण योजना कोणत्या राज्याने सुरू केली? बरोबर उत्तर आहे मध्य प्रदेश राज्य सरकारने. प्रश्न 8. बोडो नेते बोडोफा उपेंद्रनाथ ब्रह्मा यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले? बरोबर उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न 9. ऑरेंज इकॉनॉमी हा शब्द प्रामुख्याने कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? बरोबर उत्तर आहे सर्जनशीलता आणि सांस्कृतिक उद्योग. प्रश्न 10. नक्षलवाद निर्मूलनासाठी गृहमंत्रालयाने सुरू केलेल्या उपक्रमाचे नाव काय आहे? बरोबर उत्तर आहे ऑपरेशन कागर. प्रश्न 11. ॲसीने तेलंगणात कोणत्या कालखंडातील शिलालेख शोधले? बरोबर उत्तर आहे सातवाहनकालीन 11 शिलालेख. प्रश्न 12. नमस्ते योजना कोणत्या दोन मंत्रालयांनी संयुक्तपणे सुरू केली? बरोबर उत्तर आहे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय. प्रश्न 13. झारखंडमधील कोणते गाव पलामू व्याघ्र प्रकल्पातून पूर्ण स्थलांतरित होणारे पहिले गाव ठरले? बरोबर उत्तर आहे जहागीर गाव. प्रश्न 14. भारतीय सेनेने पाकिस्तानच्या आतंकवादी ठिकाणांना नष्ट करण्यासाठी कोणते ऑपरेशन राबविले? बरोबर उत्तर आहे ऑपरेशन सिंदूर. प्रश्न 15. मे 2025 मध्ये किती जिल्ह्यांमध्ये नागरिक संरक्षण मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली? बरोबर उत्तर आहे 244. प्रश्न 16. ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठांनी कोठे नवे कॅम्पस स्थापन करण्याचा निर्णय घेतला? बरोबर उत्तर आहे नवी मुंबई. प्रश्न 17. जगातील पहिले एनर्जी ट्रान्समिशन पार्क कोठे उघडण्यात आले? बरोबर उत्तर आहे हैदराबाद. प्रश्न 18. विश्व पोर्तुगीज भाषा दिन प्रतिवर्ष कोणत्या तारखेला साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे 5 मे. प्रश्न 19. भारताने कोणत्या देशाशी मुक्त व्यापार करार केला? बरोबर उत्तर आहे ब्रिटन. प्रश्न 20. मानव विकास निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? बरोबर उत्तर आहे 130वा. प्रश्न 21. कोणत्या देशाने भारताला हॉकाई 360 तंत्रज्ञान विक्रीला मंजुरी दिली? बरोबर उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 22. विश्व रेड क्रॉस दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे 8 मे. प्रश्न 23. युनेस्कोच्या प्रेस स्वातंत्र्य पुरस्काराविरोधात कोणत्या देशाने नाव मागे घेतले? बरोबर उत्तर आहे निकाराग्वा. प्रश्न 24.
तंजावूर चित्रकला कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बरोबर उत्तर आहे तमिळनाडू. प्रश्न 25. कोणी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा कशी केली? बरोबर उत्तर आहे रोहित शर्माने.